मुलांच्या घर शाळा प्रवासाची जबाबदारी आता शाळांचीच राहणार आहे। बदलापूर प्रकरणानंतर नेमलेल्या विशेष समितीने ही शिफारस केली। मुंबई हायकोर्टात समितीचा अहवाल सादर करण्यात आला। अहवालानंतर 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश देण्यात आले। बदलापूरच्या शाळेतल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारसी सुचवणारा अहवाल 2 निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीने हायकोर्टात सादर केला। यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करतानाचा मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेने घ्यावी यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या। अहवालानंतर 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले। तर या अहवालातून नेमक्या काय शिफारसी मांडण्यात आल्या त्यावर एक नजर टाकूया। शाळा परिसर आणि बसमध्ये मुलांची जबाबदारी ही शाळेचीच असणार आहे। शाळेच्या आवारात सीसीटीव्ही अनिवार्य करा। पोलिसांमार्फत शाळा कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करा। मुलांना गुड टच बॅड टचचा फरक शिकवा। मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल सतर्क करा। अशा अनेक शिफारसी या अहवालातून करण्यात आल्या।